जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहाद्याला जोडणाऱ्या तापी नदीवरील प्रकाशा येथील पुलाची मागील गेल्या कित्येक वर्षापासून दुरावस्था, दर 2 ते 4 महिन्यात या पुलाच्या डागडुगीसाठी संबंधित विभाग करते लाखो रुपयांची उधळण, कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा वापर या पुलाच्या दुरुस्तीसाठी होतो की ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी व अधिकाऱ्यांचे पोट भरण्यासाठी। जनसामान्यातून संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित। नंदुरबार जिल्ह्यात महिनाभराच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील निकृष्ट दर्जाचे काम झालेल्या रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे। तापी नदीच्या प्रकाशा येथील पुलाची अवस्था दयनीय झाली असून तापी नदीच्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। त्यामुळे या पुलावरून मार्गक्रमण करताना वाहनधारक जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे। तापी नदीवरील पूल हा गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणारा पूल असून त्यामुळे या पुलावरून दररोज हजारोच्या संख्येने वाहने ये-जा करत असतात। प्रकाशा पुलाच्या दुरुस्तीची पाहणी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी स्वतः केली होती, परंतु महिन्याभराच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने या पुलाच्या डागडुगीसाठी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघडले पडले आहे। या पुलाच्या दुरुस्ती करण्यासाठी आता जिल्हाधिकारी पुन्हा एकदा पुढाकार घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।